उर्मिलाने ऐनवेळी लग्नास नकार दिला तेव्हा संपूर्ण घरात एकच गोंधळ उडाला। सर्वजण आश्चर्यचकित आणि रागावलेल्या नजरेने तिच्याकडे पाहू लागले। वातावरण पूर्णपणे तापले। सरिता, उर्मिलाची आई, रागाने तिच्यावर ओरडली की लाज नाही वाटत तुला? सर्व पाहुणे जमले आहेत आणि तू अशा वेळी लग्न नाकारतेस? तू वेडी झाली आहेस का? पण उर्मिला कोणत्याही किमतीवर झुकण्यास तयार नव्हती। तिच्या चेहऱ्यावर राग आणि नाराजी स्पष्ट दिसत होती। तिने थेट आपल्या आईच्या डोळ्यात डोळे घालून म्हटले की मी त्या मुलाशी लग्न का करू जो बघू शकत नाही? माझ्या नशिबात हाच अंधार राहिला आहे का जो तुम्ही मला अशा घरात देऊ इच्छिता? हे ऐकताच सरिताचा राग अनावर झाला। तिने रागात हात उगारला आणि उर्मिलाच्या गालावर जोरदार थप्पड लगावली। सगळे उपस्थित थक्क झाले। कोणालाच वाटलं नव्हतं की या परिस्थितीत आई मुलींमध्ये असा मोठा वाद होईल। उर्मिला क्षणभर स्तब्ध झाली। आपल्या आईच्या हाताचा मार तिला सहन करावा लागला आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण तिचा राग तरीही शांत झाला नाही। सरिताने कडक स्वरात म्हटले की खबरदार, जर तू पुन्हा अमरसाठी आंधळा असा शब्द वापरलास तर मी विसरेन की तू माझी मुलगी आहेस। लग्नाचा समारंभ सुरू होता। ढोल ताशे वाजत होते। बाहेर पाहुणे हसत खिदळत होते, पण आतल्या खोलीत हा गोंधळ घडत होता। सर्वांना वाटत होतं की उर्मिलाने घराची इज्जत मातीत मिळवली, पण खरं तर तिची ही चूक नव्हती। तिच्यापासून ही गोष्ट लपवली गेली होती की तिचा होणारा नवरा दृष्टीहीन आहे। ही सत्यता तिला आत्ता कळली होती। उर्मिला एक सुंदर आणि चंचल मुलगी होती। ती नुकतीच परदेशातून शिक्षण पूर्ण करून परतली होती। घरी येताच तिचा अमरशी विवाह ठरवला गेला। फोटो पाहून तिने होकार दिला, कारण हे पूर्णपणे ठरवलेलं लग्न होतं। ती आणि अमर यांची कधीच भेट झाली नव्हती। अमर बहुतांशी त्याच्या फार्म हाऊसवर राहायचा आणि कधीच शहरात दिसायचा नाही, त्यामुळे त्याची खरी परिस्थिती लपली होती। आज लग्नाच्या दिवशी प्रियंकाने उर्मिलाला सत्य सांगितलं की तिचा होणारा नवरा दृष्टीहीन आहे आणि घरच्यांनी हे तिच्यापासून लपवलं। प्रियंकाचा हेतू स्पष्ट होता। तिचा अमरशी जुना वाद होता आणि ती सूड घेऊ इच्छित होती। तिने ही बातमी पसरवली आणि आगीत तेल ओतलं। उर्मिलाला धक्काच बसला। तिला वाटलं तिच्याशी फसवणूक झाली आहे। रागाने तिने लग्नास नकार दिला। अमर बाहेर वरातीत होता। जेव्हा त्याला कळलं की उर्मिलाने सर्वांसमोर त्याच्यासाठी आंधळा असा शब्द वापरला, तेव्हा त्याचा संयम सुटला। त्याचं मन दुखावलं गेलं। त्याला वाटलं की तिला थप्पड मारावी, पण त्याने स्वतःला सावरलं। त्याने फक्त उर्मिलाच्या वडिलांसमोर इतकंच म्हटलं की काका, तुम्ही उर्मिलाला माझ्या आजाराबद्दल का सांगितलं नाही? उर्मिलाचे वडील आणि अमरचे वडील जुन्या मित्रांपैकी होते। अमरने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं की तुम्ही मला नेहमी आपला मुलगा मानलं, मग ही गोष्ट का लपवली? ते म्हणाले की बेटा, आम्हाला वाटलं की लग्नानंतर हळूहळू सगळं ठीक होईल। अमरचं दुःख त्याच्या आवाजातून जाणवत होतं। तेवढ्यात सरिता तिथे आल्या आणि म्हणाल्या की अमर, उर्मिला लग्नासाठी तयार आहे। ती तुझ्याशी लग्न करेल। तुला हे लग्न मान्य आहे का? उर्मिला तेव्हा शांत उभी होती। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। तिने लग्नाला होकार दिला कारण तिच्या आईने स्पष्ट सांगितलं होतं की जर तू नकार दिलास तर तू मी मेली असं समज। हे ओझं तिच्यासाठी इतकं जड होतं की नाइलाजाने ती तयार झाली। दुसरीकडे प्रियंकाला हे सगळं पाहून राग येत होता। तिचा डाव फसला होता आणि तिचा प्लॅन धुळीला मिळाला होता। लग्नाच्या विधी पूर्ण झाल्या। अमरनेही दीर्घ श्वास घेत हे लग्न स्वीकारलं आणि म्हणाला की काका, सध्या उर्मिलाला काही कळत नाहीये, पण येणाऱ्या दिवसात तिला कळेल की तुम्ही तिच्यासाठी योग्य निर्णय घेतला आहे। तो आतून तुटला होता, पण चेहऱ्यावर संयम ओढून उभा होता। विदाईच्या वेळी उर्मिला सर्वांच्या नजरेपासून लपत रडत राहिली आणि अमरसोबत त्याच्या फार्म हाऊसला गेली। तिथलं वातावरण तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होतं। मोठी हवेली, पण सर्वत्र शांतता। ना दिव्यांचा प्रकाश, ना हास्य थट्टा, जणू काही शोकाकुल वातावरण।
उर्मिलाने गाडीतून बाहेर डोकावलं तेव्हा तिला वाटलं की ही हवेली सुखांपासून कोसो दूर आहे. गाडी थांबताच अमरने काठीच्या सहाय्याने आत प्रवेश केला. उर्मिला आश्चर्याने पाहत राहिली की तो दिसत नसताना प्रत्येक पाऊल ओळखत होता. नोकराने आदराने त्याची काठी हातात दिली. उर्मिला मनातून घुसमटत होती. तिच्याशी जे घडलं ते तिला मान्य नव्हतं, पण परिस्थिती अशी होती की ती अमरच्या मागे आत गेली. हवेली आतून खूपच सुंदर होती. प्रत्येक कोपरा सजावटीने नटला होता. जणू कोणीतरी आपल्या स्वप्नांचा महाल साकारला होता, पण त्यावर शांततेची चादर पसरली होती. अमरने तिच्याकडे न पाहता म्हटलं की डावीकडे जा, तिथे तुझी खोली आहे. त्याचा आवाज ऐकताच उर्मिला चमकली. एवढ्या अंतरावरूनही त्याने तिचं गाडीतून उतरणं ओळखलं होतं. ती पहिल्यांदा बोलली की माझी खोली. अमर तिचा आवाज ऐकून क्षणभर थांबला. त्याने काळा चष्मा घातला होता, ज्यामुळे त्याचे डोळे लपले होते. उर्मिलाच्या डोळ्यात खटकत होतं. ती समोर येऊन म्हणाली की म्हणजे आपण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहणार? अमर थांबला आणि थोड्या वेळाने म्हणाला की मला नाही वाटत की तुला एका दृष्टीहीन व्यक्तीसोबत आयुष्य घालवायला आवडेल. तू जबरदस्तीने कोणत्याही ओझ्याखाली राहू इच्छिणार नाहीस. त्यामुळे तू तुझ्या खोलीत जा. रात्र खूप झाली आहे. त्याचा आवाज अगदी सपाट होता, जणू मनातील सगळं दुःख दाबून ठेवलं होतं. उर्मिलाचा राग पुन्हा उसळला. जर इतकीच काळजी होती तर लग्नाच्या वेळी नकार दिला असता. आता हे नाटक करण्याची काय गरज आहे? तिच्या आवाजात कटुता स्पष्ट होती. अमरचे पाय तिथेच थांबले. त्याला जाणवलं की त्याचे जखम आणखी खोल होत आहे. त्याने थंड श्वास घेत सांगितलं की काही कारणं अशी होती की मी लग्नास नकार देऊ शकलो नाही, जशी तूही देऊ शकली नाहीस. पण मी तुझ्यावर जबरदस्ती करणारा माणूस नाही. मला एकटं राहण्याची सवय आहे आणि मी तुला कोणतीही तक्रार येऊ देणार नाही. त्याचा आवाज स्पष्ट आणि शांत होता. उर्मिला रडत रडत म्हणाली की पण मला एकटं राहण्याची सवय नाही. तिचा आवाज इतका तुटलेला होता की लॉनमध्ये क्षणभर शांतता पसरली. अमरने स्वतःला सावरलं आणि विचारलं, मग तू काय करू इच्छिते? त्याचा प्रश्न उर्मिलाच्या मनापर्यंत पोचलाच नाही. ती रडतच म्हणाली की काही नाही. मग रागाने लेहंगा सावरत ती उठली आणि डावीकडे तिच्या खोलीकडे निघाली. तिच्या बांगड्यांचा खणखणाट आणि सुगंध लॉनमधून नाहीसा झाला. तेव्हा अमरला जाणवलं की ती गेली. तोही आपल्या खोलीकडे निघाला. उर्मिला खोलीत पोहोचताच दाराला टेकून रडू लागली. तिचे अश्रू थांबत नव्हते. तिचा गळा हिचक्यांनी भरला होता. तिने खोलीकडे पाहिलं आणि तिला विचित्र भीती वाटू लागली. एवढ्या मोठ्या खोलीत ती एकटी नवरी होती. तिचं मन घाबरलं. तिला आठवलं की मुंबईत तिचं माहेर नेहमी तिच्या सोबत असायचं. तिथे तिला कधीच एकटेपण जाणवलं नव्हतं. दिल्लीतही आजीच्या घरात नेहमी चैतन्य असायचं. पण लग्नानंतर आयुष्याचं हे नवं वळण तिने कधीच कल्पनाही केलं नव्हतं की पहिल्याच रात्री तिला अशा एकट्या खोलीत राहावं लागेल. तिचं मन भीतीने थरथरत होतं आणि खोलीची शांतता तिला कापत होती. तिने विचार केला की अमरला भले दिसू शकत नसेल, पण तोही माणूस आहे आणि तिचा नवरा आहे. मग तिने वेगळ्या खोलीत का राहायचं? ती भीती सहन करू शकली नाही आणि खोली बाहेर पडली. कॉरिडॉर लांब आणि शांत होता. कोणताही नोकर दिसत नव्हता. नवरीच्या वेशात उर्मिला खूपच सुंदर दिसत होती. पण हा साज कोणासाठी होता? त्याच्यासाठी जो तिला पाहू शकत नव्हता. याचा विचार करताच तिचं मन आणखी जड झालं. ती हळूहळू चालत अमरच्या खोलीच्या दारापाशी पोहोचली. तिचं हृदय जोरजोरात धडकत होतं. हिम्मत करून तिने दार उघडलं आणि आत पाऊल टाकलं. आतलं दृश्य पाहून ती थक्क झाली. खोली एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नव्हती. चारही बाजूंना गुलाबाच्या माळांनी सजावट केली होती. प्रत्येक कोपऱ्यात रंगीबिरंगी दिव्यांनी तारे चमकत होते. लाल आणि पांढऱ्या गुलाबांचा सुगंध खोलीभर पसरला होता. छतावरून लटकणाऱ्या फुलांच्या झुडांनी वातावरण आणखी मनमोहक केलं होतं. सजवलेल्या पलंगावर फुलांची चादर पसरली होती. हे पाहून उर्मिला डोळे झाकायलाच विसरली. ती हळूहळू खोलीच्या मध्यभागी आली.
तेवढ्यात वर लटकणाऱ्या झुंबरांची रोषणी तिच्यावर पडली आणि ती जणू एखादी परीच उतरली आहे असं वाटलं. तेवढ्यात तिला मागे कोणाची तरी उपस्थिती जाणवली. ती झटकन वळली आणि पाहिलं, अमर तिच्या समोर उभा होता. त्याने नुकतेच कपडे बदलले होते आणि यावेळी त्याने चष्मा काढला होता. उर्मिलाची नजर त्याच्या डोळ्यांवर पडली. त्याचे डोळे सुंदर आणि गडद रंगाचे होते, पण त्यात रोषणी नव्हती. त्याच्या चेहऱ्याचा पुरुषीपणा कोणालाही आकर्षित करू शकत होता. त्याची देहयष्टी मजबूत आणि प्रभावी होती. चेहऱ्यावरील कठोर रेषा त्याच्या व्यक्तिमत्वाला आणखी आकर्षक बनवत होत्या. डोळ्यांची रोषणी नसली तरी अमरचा आत्मविश्वास आणि अंदाज खूपच प्रभावी होता. त्याच्या ओठांवर हलकीशी स्मित हास्य आणि चेहऱ्यावर एक विचित्र ओलसरपणा होता, ज्याने उर्मिलाच्या मनाला स्पर्श केला. एका क्षणासाठी तिचं हृदय जोरजोरात धडकू लागलं. अमरने अचानक विचारलं, तुला काही हवं आहे का? उर्मिला भानावर आली आणि म्हणाली की मला एकट्या खोलीत भीती वाटत होती, म्हणून मी इथे आले. अमर शांत स्वरात म्हणाला की ठीक आहे, तू इथे राहू शकतेस, मला काही अडचण नाही. मी तुझ्या सोयीसाठी दुसरी खोली तयार केली होती, माझी काळजी करू नको. त्याच्या बोलण्याने उर्मिलाला पुन्हा राग आला. ती वळून म्हणाली की माझी काळजी करण्याची गरज नाही, मी स्वतः सांभाळेन. आता मला कपडे बदलायचे आहेत. असं म्हणून ती ड्रेसिंग रूमकडे निघाली. अमरने कोणताही वाद न घालता शांतपणे पलंगाकडे पावलं टाकली. तो बघू शकत नव्हता, पण खोलीत पसरलेला सुगंध आणि तिची उपस्थिती तो जाणवू शकत होता. अमर फक्त 29 वर्षांचा होता, तरुण आणि जोशपूर्ण. त्याला ही इच्छा आणि भावना होत्या, पण डोळ्यांची रोषणी गमावल्यानंतर तो गप्प झाला होता. जणू आयुष्याशी त्याचा संबंध तुटला होता. उर्मिलाच्या वडिलांनी त्याला नेहमी मुलासारखं मानलं होतं आणि आता आपली मुलगीही त्याच्यावर सोपवली होती. हे विचार त्याला आणखी जड करत होते. तो पलंगावर बसला, डोकं मागे टेकवून डोळे बंद केले. तेवढ्यात खटपटचा आवाज आला. उर्मिला ड्रेसिंग टेबलवर आपले दागिने काढत होती आणि रागात ते जोरजोरात ठेवत होती. ती बडबडत होती, जणू सारा राग त्याच्यावर काढत होती. तिने झुमके काढताना म्हटलं की मला असं सजवलं गेलं जणू मी मिस वर्ल्ड आहे आणि माझ्या स्तुतीसाठी लोक बसले आहेत. साध्या कपड्यात विदाई केली असती तरी काय फरक पडला असता. अमर पलंगावर डोकं टेकवून डोळे अर्धवट बंद करून खोल शांततेत बुडाला होता. त्याच्या चेहऱ्यावरील कठोर रेषा आणि ओठांवरील शांतता हे सांगत होती की तो सगळं ऐकत आहे पण व्यक्त करत नाही. उर्मिलाने आपला भारी दुपट्टा काढून बाजूच्या खुर्चीवर टाकला तेव्हा अमरची मान किंचित सरळ झाली. एका क्षणासाठी उर्मिलाला वाटलं की त्याची नजर तिच्यावर स्थिरावली आहे. तिच्या हृदयाच्या ठोक्यांनी वेग घेतला, पण पुढच्या क्षणी तिला आठवलं की अमर बघू शकत नाही. तिने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि आपले रेशमी केस मोकळे करून पाठीवर पसरले. उर्मिलाचा लेहंगा खूपच जड होता. चालताना तिला त्रास होत होता. तिने लेहंग्याचा पदर सावरत अमरजवळ येऊन विचारलं की माझा ड्रेस कुठे ठेवला आहे. अमरने साध्या स्वरात उत्तर दिलं की कपाटात सगळं आहे. त्याच्या आवाजात काही खास उतार चढाव नव्हता, पण ऐकणाऱ्याला एक वेगळा खेचाव लागत होता. उर्मिलाने दीर्घ श्वास घेत कपाट उघडलं आणि रात्रीसाठी एक आरामदायी ड्रेस काढला. तिची नजर एका नव्या थोड्या धाडसी ड्रेसवर पडली. तिच्या हृदयाचे ठोके आणखीनच वाढले. तिने झटकन अमरकडे पाहिलं. अमर डोळे खाली घालून बसला होता, पण त्याच्या गंभीर डोळ्यांमधून जणू सर्व काही जाणवत होतं. उर्मिलाचे कान तापले, चेहरा लाल झाला. तिने झटकन कपाट बंद केलं आणि ड्रेसिंग रूमकडे निघाली. अचानक तिच्या कानी अमरचा हलका आवाज पडला, इथेच बदलून घे. तिची पावलं तिथेच थांबली. तिचं हृदय जोरात धडकू लागलं. तिने मागे वळून अमरकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. त्याचा आवाज अगदी सामान्य होता, जणू काही साधी गोष्ट बोलत आहे. उर्मिलाचा राग पुन्हा उसळला. इथे का बदलू? मी ड्रेसिंग रूममध्येच बदले. तिच्या आवाजात कटुता होती. अमरने शांतपणे उत्तर दिलं की जिथे वाटेल तिथे बदल, तुझी मर्जी. मी तुला पाहणार आहे का?
अमरच्या या उत्तराने उर्मिला पुन्हा गप्प झाली. तिच्या मनात एक विचित्र खेचाव आणि भीती दोन्ही जागी झाले. त्याच्या डोळ्यांची रोशनी गेली होती, पण त्याच्या गंभीर डोळ्यांमधून जणू सर्व काही दिसत होतं. उर्मिला काहीही न बोलता धावतच ड्रेसिंग रूममध्ये गेली. काही वेळाने जेव्हा ती परत आली तेव्हा खोलीत अंधार होता. घबराटीत तिच्या तोंडून निघालं की अंधारात जिवंतपणी मला मारलास तू. ती पलंगाजवळ आली आणि अमरच्या जवळ उभी राहिली. मग झटकन म्हणाली की कृपया लाईट चालू कर. अमरने हलकीशी हालचाल केली आणि बाजूला ठेवलेला दिवा चालू केला. खोलीत हलकीशी रोशनी पसरली. उर्मिला त्याच्या जवळ बसली आणि हळू पण स्पष्ट स्वरात म्हणाली की मला अंधाराची भीती वाटते. लाईट्स चालूच ठेवा. तुला काय फरक पडतो, चालू असो वा बंद? तिच्या आवाजात भीती आणि राग दोन्ही होते. अमरने तिच्याकडे पाहिलं नाही, फक्त थेट प्रश्न विचारला की मग तू इथे माझ्यासोबत झोपणार? उर्मिला त्याच्या बोलण्याने भडकली. मग कुठे जाऊन झोपू? तूच सांग, माझी जागा कुठे आहे? एकतर या लग्नासाठी मला थप्पड खावी लागली, त्यातून मला इथे एकटं पाठवलं. तुला माहीत आहे का, मी कधीच एकटी झोपले नाही. मला भीती वाटते आणि तू मला म्हणतोस की इथून जा. तिचे शब्द थरथरत होते, पण रागात तिने सर्व काही बोलून टाकलं. अमरने तिची लांब लचक तक्रार ऐकून फक्त एवढंच म्हटलं की शांत हो, झोप जा. त्याने डोकं उशीवर टेकवलं आणि डोळे बंद केले. त्याच्या बाजूला हलकासा दबाव होता, जणू त्याच्याजवळ असल्याचं जाणवत होतं. उर्मिला क्षणभर गप्प राहिली. मग ती म्हणाली की खूप खूप आभार तुझे. तुझा उपकार आहे माझ्यावर. घरच्यांनी तिला अमरच्या रागाबद्दल नेहमी सावध केलं होतं. ते म्हणायचे की तो खूप कडक स्वभावाचा आहे, त्याच्यासमोर बोलताना जपून बोल. पण इथे उलटच घडत होतं. ती जितकं बोलत होती तितक्या शांतपणे अमर उत्तर देत होता. यामुळे उर्मिलाला थोडी हिंमत मिळाली. तिने डोकं उशीवर ठेवलं, हालचाल केली आणि अमरकडे पाहू लागली. अमरही तिच्याकडे वळला होता. त्याचा चेहरा उर्मिलाच्या अगदी जवळ आला. तिचा श्वास थांबला. अमरचे डोळे बंद होते. त्याचा चेहरा अत्यंत सुंदर आणि आकर्षक होता. उर्मिला त्याला पाहतच राहिली. मनातल्या मनात ती म्हणाली की काश याच्या डोळ्यांना रोशनी असती तर हा किती परिपूर्ण असता. तिने आपल्या आयुष्यात इतका देखणा पुरुष कधीच पाहिला नव्हता. हळूहळू तिच्या पापण्यांवर झोप येऊ लागली. अमरच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता ती गाढ झोपेत गेली. अमरचे डोळे हळूहळू उघडले तेव्हा त्याला उर्मिलाच्या श्वासांची ऊब चेहऱ्यावर जाणवली. हा जवळिकेचा अनुभव इतका खोल होता की त्याच्या ओठांवर अनायासे हलकीशी स्मित हास्य आली. अमर, ज्याच्या चेहऱ्यावर नेहमीच गंभीरता असायची, आज उर्मिलाच्या खट्ट्या मिठ्ठ्या बोलण्याने हसला. जर त्या क्षणी उर्मिलाने त्याचं हसू पाहिलं असतं तर ती थक्क झाली असती, कारण तिला अमर फक्त कडक आणि रागीट माणूस वाटत होता. दुसरीकडे घराच्या एका कोपऱ्यात प्रियांका आपल्या आईवडिलांसोबत हट्ट करत होती. तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते. ती आपल्या आईला बिलगून म्हणत होती की आई, मला अमर हवाय. तिच्या वडिलांनी कडक स्वरात उत्तर दिलं की पहा प्रियंका, जेव्हा सर्वांनी तुझं लग्न अमरशी ठरवलं होतं तेव्हा तूच नकार दिला होता की तुला तो आवडत नाही. तू अमरला सोडून राकेशशी साखरपुडा केला. आता राकेशने परदेशात जाऊन दुसरीशी लग्न करून टाकलं तर तू अमरकडे परत येऊ इच्छिते. ही तुझी चूक आहे. प्रियंकाने अश्रू पुसत सांगितलं की जेव्हा लग्नाचा वेळ आला तेव्हा तुम्हीच म्हणालात की अमर दृष्टीहीन आहे. मला अशा मुलाशी लग्न करायचं नाही. तुम्हीच मला अडवलं, नाहीतर आज मी अमरची पत्नी असते. तिचे वडील रागाने म्हणाले की मग आम्ही काय करायचं? तू त्याला नाकारलंस, मग तो तुझी वाट का पाहणार? आता तो दुसऱ्याचा झाला आहे. तुझ्या बहिणीने उर्मिलानेही लग्नापूर्वी नकार दिला होता, पण सर्वांच्या दबावाने तिचं लग्न अमरशी झालं आणि ती विदा होऊन गेली. आता तुझं हे रडणं ढोपणं काही कामाचं नाही. प्रियंका ढसाढसा रडू लागली आणि आईला म्हणाली की तुम्ही मला का समजत नाही? मी खरं सांगते, मला अमरवरच प्रेम आहे. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. राकेशने मला फसवलं, पण अमर आजही तसाच आहे. तितकाच सुंदर, तितकाच परिपूर्ण. त्याच्या दृष्टीहीनतेने काही फरक पडत नाही. मी सर्व काही सांभाळेन.
फक्त तुम्ही मला मदत करा. तिच्या आईने कठोरपणे सांगितलं की प्रियंका, हे सगळं बकवास आहे. कालच अमर आणि उर्मिलाचं लग्न झालं आणि आज तू हे सगळं सांगत आहेस. जर तुझ्या वडिलांना याची जरा जाणीव झाली तर ते आग पाखड होती. तुझ्या मनातून अमरचं नाव काढून टाक. तो आता दुसऱ्याचा झाला आहे आणि हे सत्य तुला मान्य करावंच लागेल. असं म्हणून तिची आई रागाने तिथून निघून गेली आणि प्रियंका एकटीच राहिली. ती तिथे जमिनीवर बसली. तिचे अश्रू तिचा चेहरा भिजवत होते. तिचं मन बंधन तोडू इच्छित होतं, पण परिस्थितीने तिला जखडलं होतं. सकाळी जेव्हा अमरची झोप उघडली तेव्हा त्याला एका क्षणासाठी आठवणच राहिली नाही की काल रात्री त्याचं लग्न झालं होतं. जेव्हा त्याने हालचाल केली तेव्हा त्याचा श्वास अडखळला. उर्मिला त्याच्या अगदी जवळ होती. तिचं शरीर अमरला चिकटलं होतं. तिच्या रेशमी केसांमुळे उशी बिखरली होती आणि तिच्या ओठातून येणारे हलके श्वास अमरच्या छातीला स्पर्श करत होते. अमरचं हृदय जोरात धडकू लागलं. त्याने हळूच तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण उर्मिला आणखी जवळ सरकली. तिची निरागसता, तिची ऊब आणि तिचं नाजूक शरीर अमरसाठी जणू एक आपत्ती बनलं होतं. तो बघू शकत नव्हता, पण तिची प्रत्येक हालचाल तो जाणवत होता. तिच्या श्वासांच्या लहरी, तिचे नाजूक हात, सगळं जणू अमरच्या भावनांना भडकवत होतं. अमरने हिम्मत गोळा करून तिच्या मानेखाली हात ठेवला आणि तिला हलकेच वर उचललं. उर्मिला त्याच्या मांडीवर सरकली आणि अनायासपणे आपला चेहरा त्याच्या छातीत लपवला. ती गाढ झोपेत होती, पण अमर पूर्णपणे जागा होता. त्याने डोळे बंद केले आणि फक्त तिचा अनुभव घेत राहिला. त्याने तिच्या कमरेत हात ठेवले तेव्हा असं वाटलं जणू कोणता खजिना हाती लागला आहे. त्याचं मन म्हणत होतं की या नाजूक अनुभवाला कायमस्वरूपी आपल्या बाहुपाशात बांधून ठेवावं. तो तिच्या सौंदर्यात आणि निरागसतेत बुडाला होता. तेवढ्यात उर्मिला झोपेतच हलकीशी कळवळली. जेव्हा ती आणखी अमरच्या छातीला विलगली तेव्हा त्याचा श्वास काही क्षण थांबला. ती अचानक कळवळत उठली आणि झोपेतच अंधुक डोळे उघडून अमरकडे पाहू लागली. तिला एका क्षणासाठी कळलंच नाही की हा कोण आहे. ती विसरली होती की तिचं लग्न झालं आहे. तिचे हात अमरच्या चेहऱ्याला धरू लागले आणि ती हळूहळू डोळे उघडत म्हणाली, तू कोण? तिचं भान अजून पूर्णपणे परतलं नव्हतं आणि तिचं मन जणू सुन्न झालं होतं. तिला जाणवलं नाही की ती अमरला आपल्या मनाच्या खोलपर्यंत स्पर्श करत आहे. अमरच्या डोळ्यांमधील चमक पाहून ती चकित झाली. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिला वाटलं जणू त्या डोळ्यांनी तिचं संपूर्ण शरीर पाहिलं आहे. ती झटकन मागे सरकली आणि उठून बसली. लाजेने तिचा चेहरा खाली गेला. बाजूला पडलेला दुपट्टा तिने उचलला आणि ती उभी राहिली. अमरही झोपेतून बाहेर येत आपल्या भावनांना दाबण्याचा प्रयत्न करत उठून बसला आणि फक्त हलकच हसला. शहरातील सर्वात मोठ्या हॉलमध्ये त्या दिवशी अमर आणि उर्मिलाच्या लग्नाचा समारंभ होता. सर्वत्र दिव्यांचा प्रकाश आणि गोंगाट होता. प्रत्येकजण त्यांच्या जोडीचं कौतुक करत होता. दोघेही स्टेजवर एकत्र बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. तेवढ्यात गर्दीला चिरत प्रियंका तिथे पोचली. जेव्हा तिची नजर त्यांच्यावर पडली तेव्हा तिचं मन जणू जळून खाक झालं. ती या मिलनाला सहन करू शकत नव्हती. उर्मिलाचं सौंदर्य, तिचा मोकळा चेहरा आणि तिच्या चेहऱ्यावर उमटलेली खुशी सगळं काही सांगत होतं की आता ती अमरशी एकरूप झाली आहे. कालपर्यंत जी मुलगी गोंधळात आणि तणावात दिसत होती ती आज पूर्णपणे नटलेली आणि निखरलेली दिसत होती. प्रियंकासाठी हा नजारा एखाद्या बाणापेक्षा कमी नव्हता. प्रियंकाने मनातल्या मनात विचार केला की खूप खुश दिसते. वाटतंय रात्रभर मज्जा केली असे. तिची नजर अमरकडे गेली, जो काठीच्या सहाय्याने खाली उतरत होता. तेवढ्यात तिने विष ओकत म्हटलं की बरं उर्मिला, तुझ्या दृष्टीहीन नवऱ्याने तुला पहिल्या रात्रीचं काय गिफ्ट दिलं? जो पाहू शकत नाही तो काय देणार? प्रियंकाच्या कटू बोलण्याने उर्मिलाचा चेहरा एकदमच उतरला. तिने वेदनेने म्हटलं की प्रियंका दिदी, तुम्ही नेहमी असं विष का उगळता? कधीतरी गोड बोललं तर काय बिघडेल?
पण प्रियंकाने दात ओठाखाली दाबत म्हटलं की मी काय चुकीचं बोलले? दृष्टीहीन माणूस पहिल्या रात्रीचं काय गिफ्ट देणार? उर्मिलाच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने स्वतःला सावरत उत्तर दिलं की पहिल्या रात्रीला काही दिलं नाही, पण सारी रात्र मला झोपू दिलं नाही. त्यांच्या प्रेमाच्या बेधुंद अंदाजाने मला कधीच वाटलं नाही की ते बघू शकत नाहीत. त्यांचा अंदाज असा होता की मी फक्त लाजतच राहिले. उर्मिलाच्या या बेधडक बोलण्याने प्रियंकाच्या मनात आग लागली. ती रागाने तिथून उठून गेली. उर्मिलाने ओठ दाबले आणि तोंड फिरवलं, पण तेवढ्यात तिला जाणवलं की अमर तिच्या अगदी जवळ उभा आहे. तिचं हृदय जोरात धडकू लागलं आणि तिला वाटलं की कुठे त्याने माझं बोलणं ऐकलं नसेल ना. त्याच्या चेहऱ्यावरून तरी वाटत नव्हतं की त्याने काही ऐकलं आहे, पण तिच्या मनात एक विचित्र भीती दाटली. सर्वत्र चेहेलपेहेल होती. आज उर्मिला फेरे पूर्ण करण्यासाठी आपल्या माहेरी आली होती. लग्नाला आठवडा झाला होता, पण तिचं मन इथून परत जायला तयार नव्हतं. अमरनेही कधीच तिच्यावर दबाव टाकला नव्हता की तिने लवकर परत यावं, पण आज तिच्या वडिलांनी जेवणाचं आयोजन केलं होतं आणि अमरला स्पष्ट सांगितलं होतं की उर्मिलाला घेऊनच यावं. अभ्यासिके दोघेही बराच वेळ शांत बसले होते. उर्मिला नजरा चोरत होती आणि अचानक ती उठून बाहेर गेली, पण काही वेळाने ती परत आली. अमरने तिच्या पावलांच्या आवाजाने तिला ओळखलं. ती हळूच म्हणाली की मला तुमच्या फार्म हाऊसला जायचं नाही. तिथे खूप सुनसान आहे. मी तिथे एकटी राहील. कृपया तुम्ही शहरात स्थायिक व्हा, नाहीतर मला इथेच राहू द्या. अमरने गंभीर स्वरात सांगितलं की आज आपण परत जाणार. उर्मिला, तिथे आता तुझं घर आहे. त्याच्या बोलण्याने उर्मिलाला तडफड झाली. ती म्हणाली की पती कधीतरी पत्नीचंही ऐकतो. अमर तिच्या जवळ आला, अगदी जवळ झुकला आणि हळूच म्हणाला की ज्या दिवशी तू खरी पत्नी होशील त्या दिवशी ऐकेनही. त्याच्या उबदार श्वासांनी तिचे कान स्पर्शले आणि उर्मिलाचं हृदय जोरात धडकू लागलं. अमर बाहेर निघून गेला, पण त्याचं बोलणं तिच्या मनात बराच वेळ घुमत राहिलं आणि तिचा चेहरा लाल पडला. उर्मिलाच्या वडिलांनी तिला रात्रीचं जेवण घालून परत पाठवलं. ती अत्यंत खराब मूडमध्ये हवेलीत पोहोचली आणि येताच रागाने सर्व सामान फेकू लागली. प्रथम तिने सँडल काढली आणि जोरात भिरकावली, मग दुपट्टा काढून फेकला आणि केस झटक्यात मोकळे केले. ती रागाने पलंगावर बसली. अमरला पूर्णपणे दुर्लक्षित करत होती, जो हळूहळू पावलं टाकत खोलीत आला होता. त्याने आपला चष्मा काढून बाजूला ठेवला आणि घड्याळ काढून दारात ठेवलं. तेवढ्यात उर्मिलाने रागाने त्याच्याकडे वळून म्हटलं की तुम्ही खूप वाईट आहात मिस्टर अमर. अमरने शांत स्वरात सांगितलं की हळू बोल, मी बहिरा नाही, सगळं सामान्य आहे. ती म्हणाली की हो, मला माहीत आहे तुम्ही बहिरे नाहीत, तुम्ही दृष्टीहीन आहात. हे ऐकताच अमरचे हात शर्ट उघडताना थांबले. उर्मिलाला देखील तिच्या शब्दांचा तात्काळ पश्चाताप झाला. ती अशी नव्हती, मग तिच्या तोंडून इतकं कठोर बोलणं कसं निघालं? अमरने कटुतेने सांगितलं की मला माहीत आहे मी दृष्टीहीन आहे, तुला सांगण्याची गरज नाही. रागाने त्याने शर्ट काढून खुर्चीवर फेकला आणि बाथरूममध्ये बंद झाला. उर्मिला तिथेच बसून राहिली. तिचे डोळे भरून आले. तिने स्वतःशीच म्हटलं की उर्मिला, तू काय केलंस? अमरचं मन दुखावलंस. तो बघू शकत नसला तर त्यात त्याचा काय दोष आहे? ही तर परमेश्वराची इच्छा आहे. कोणाच्याही कमतरतेवर असं टोमणं मारणं किती चुकीचं आहे. ती बराच वेळ अमरची वाट पाहत राहिली, पण तो बाहेर आलाच नाही. शेवटी जेव्हा अमर बाथरूममधून बाहेर आला तेव्हा त्याने नाईट ड्रेस घातला होता. त्याची रुंद खांद्याची मजबूत देहयष्टी दिसत होती. एका क्षणासाठी उर्मिलाला वाटलं जणू तो सर्व काही पाहू शकतो, कारण तो इतक्या वेगाने आणि आत्मविश्वासाने चालत होता. पण मग तिने स्वतःला समजावलं की नाही, तो बघू शकत नाही. ही फक्त माझ्या मनाची शंका आहे. अमरने काहीही न बोलता पलंगाकडे गेला आणि लाईट बंद केली. उर्मिला त्याच्या जवळ जाऊन बसली आणि हळूच म्हणाली की मला माफ करा, माझ्या तोंडून चुकून निघालं. माझा हेतू तुमचं मन दुखवण्याचा अजिबात नव्हता. कृपया मला माफ करा. अमर शांत राहिला. त्याने डोळेही उघडले नाहीत, फक्त म्हणाला की उर्मिला, झोप जा.
रात्र खूप झाली आहे. उर्मिला रडत रडत म्हणाली की नाही, जोपर्यंत तुम्ही मला माफ करणार नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही. अमरने हलकीशी स्मित हास्य दिलं आणि म्हणाला की ठीक आहे, माफ केलं, आता झोप जा. उर्मिलाने सुटकेचा श्वास घेतला आणि त्याच्या जवळ येऊन झोपली. तिच्या डोळ्यात अजूनही ओलावा होता, पण मनात हलकीशी शांती होती. अमरच्या आयुष्याची कहाणी जाणून घेतल्यावर उर्मिलाच्या मनात त्याच्याबद्दल आदर आणि प्रेम वाढलं होतं. एका अपघातात अमरच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि त्यांना वाचवताना अमरच्या डोळ्यांची रोशनी गेली होती. त्याच्या डोळ्यात काचेचे तुकडे लागले होते आणि तेव्हापासून तो दृष्टीहीन झाला होता. 17 वर्ष उलटली होती. अनेक शस्त्रक्रिया झाल्या, पण रोशनी परत आली नाही. अमरने सर्व काही चुपचाप सहन केलं, कधीही तक्रार न करता. हे सगळं जाणून उर्मिलाच्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती आणि प्रेम निर्माण झालं. सरिताही अमरला आपल्या मुलापेक्षा जास्त प्रेम करू लागल्या होत्या. त्यांनी उर्मिलाला सांगितलं की हा माणूस खूप एकटा आहे आणि मला माझ्या मुलापेक्षा जास्त प्रिय आहे. हा खूप संयमी आहे. गेल्या 4 वर्षांपासून तो तुटलेला आहे. उर्मिला, त्याला सावर माझी मुली. या बोलण्याने उर्मिलाला खूप विचार करायला भाग पाडलं. ती अमरला मनातल्या मनात आठवत फार्म हाऊसला परतली. नोकरानीने सांगितलं की अमर काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेला आहे. जेव्हापासून अमरने उर्मिलाला लग्न करून फार्म हाऊसला आणलं होतं तेव्हापासून त्याने कमला नावाची नोकरानी ठेवली होती, जेणेकरून उर्मिलाला एकटेपणा जाणवू नये. अमरच्या अनुपस्थितीचा फायदा घेत उर्मिला आज चांगली सजली आणि त्याची वाट पाहू लागली. आरशात स्वतःला पाहिलं तेव्हा तिचं हृदय जोरात धडकलं. तिला माहीत होतं की अमर तिला पाहू शकत नाही, पण तरीही ती मनापासून सजली होती. तिच्या मनात एक विचित्र आनंद उमटला. रात्री उशिरापर्यंत ती जागून अमरची वाट पाहत राहिली, पण तो आला नाही. शेवटी थकून तिने रागाने ड्रेस बदलला आणि एक नाईटी काढून घातली. नाईटी घालताना तिला खूप लाज वाटली, पण त्याचबरोबर एक समाधानही होतं की अमर तिला या अवस्थेत पाहू शकत नाही. तिने विचार केला की का ना आपली ही इच्छा पूर्ण करावी. काळ्या रंगाच्या रेशमी नाईटीत ती खरोखरच एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. जाळीदार डिझाईनची ती नाईटी तिच्या गुडघ्यांपर्यंत येत होती आणि तिच्या सौंदर्याला आणखी निखारत होती. ती पलंगावर झोपली आणि अमरच्या बाजूला हात पसरवत त्याच्या आठवणीत हरवली. हळूहळू झोप तिच्या डोळ्यांवर भारी होऊ लागली आणि ती गाढ झोपेत गेली. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास जेव्हा अमर घरी परतला तेव्हा त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. चेहऱ्यावर रागाच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. असं वाटत होतं की रस्त्यात येणारी प्रत्येक गोष्ट तो चिरडून टाकेल. तो जड पावलांनी जिने चढत आपल्या खास खोलीकडे गेला. त्याला माहीतच नव्हतं की उर्मिला परत आली आहे. त्याने तिथे जाऊन आपला शर्ट काढून जमिनीवर फेकला. आरशात त्याची छाती आणि चेहरा रक्ताने माखलेला दिसत होता. चाकूचे अनेक निशाण त्याच्या शरीरावर होते. त्याने आपले जखम स्वच्छ केले आणि त्यावर अँटीसेप्टिक लावलं. मग शॉवर घेतला आणि टॉवेल गुंडाळून बाहेर आला. त्या खोलीत त्याचे कपडे नव्हते, त्यामुळे त्याने दार लॉक केलं आणि आपल्या खोलीकडे निघाला. जेव्हा त्याने खोलीचं दार उघडलं तेव्हा आतलं दृश्य पाहून तो थबकला. फेरी लाईट्स चमकत होत्या आणि खोलीचं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. त्याची नजर थेट पलंगावर गेली, जिथे काळ्या नाईटीत अप्सरेसारखी दिसणारी उर्मिला गाढ झोपेत होती. अमरचं हृदय जोरात धडकू लागलं. त्याचा हात अनायासपणे आपल्या छातीवर गेला. त्याची पावलं आपोआप पलंगाकडे वळली. तो गुडघ्यांवर उर्मिला जवळ बसला आणि खोल नजरेने तिला न्याहाळू लागला. उर्मिलाच्या निरागस चेहऱ्यापासून तिच्या सुडोल शरीरापर्यंत त्याने सर्व काही जाणवलं. त्याचे श्वास वेगवान झाले. तो थोडा झुकला आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. डोळे बंद केले. उर्मिलाने झोपेतच हलकीशी हालचाल केली, पण पुन्हा झोपली. अमरचा सारा राग जणू नाहीसा झाला. काही क्षणांपूर्वी जे मन आगीसारखं जळत होतं ते आता पूर्णपणे शांत झालं. त्याने तिच्या गालांवर हलकेच ओठ ठेवले आणि तिचे नाजूक हात आपल्या बोटांमध्ये घेतले. तिच्या शरीरातून येणारा सुगंध त्याला मस्त करत होता.
तो तिच्या मानेवर झुकला आणि खोल श्वास घेत म्हणाला की इतकी सुंदर. त्याने तिच्या मानेवर होठ ठेवताच उर्मिलाच्या शरीरातून एक झिंझिनी गेली आणि ती घबराटीत जागी झाली. तिचं हृदय इतक्या जोरात धडकत होतं की जणू छाती बाहेर येईल. अमरने हलक्या हास्याने तिच्या कानी फुसफुसलं, काय झालं मॅडमजी? तू इतकी मेहनत घेऊन सजलीस आणि ही सारी तयारी माझ्यासाठीच होती ना? तो बोलत राहिला आणि त्याचे ओठ तिच्या ओठांना स्पर्श करत होते. उर्मिला घाबरत म्हणाली की कृपया मागे हटा, हे काहीही तुमच्यासाठी नाही. पुढच्या क्षणी तिने स्वतःला सोडून घेतलं आणि झटकन उठून दूर उभी राहिली. अमरने स्वतःच खोलीची लाईट मंद केली होती जेणेकरून ती त्याच्या जखमांचे निशाण पाहू नये. उर्मिला हकलत म्हणाली की तुम्ही शर्ट का घातला नाही? अमरने शांतपणे उठून कपाटातून ड्रेस काढला आणि रागाने ड्रेसिंग रूमकडे निघाला. तो दारापाशी पोहोचला तेव्हा उर्मिलाच्या तोंडून अनायासपणे निघालं की इथेच बदलून घ्या. अमर तिथेच थबकला आणि कठोर स्वरात म्हणाला की मी दृष्टीहीन आहे, तू नाही. असं म्हणून त्याने दार जोरात बंद केलं. उर्मिलाचं हृदय जोरात धडकलं. तिला अचानक जाणवलं की कदाचित अमर खरोखर तिला पाहत आहे. ती क्षणभर घाबरली, पण खरं तर तिच्या मनात अमरसाठी कुठेतरी सहमती होती. अमर रागाने बाहेर आला तेव्हा तिच्याकडे पाहिलं नाही आणि थेट पलंगावर जाऊन झोपला. उर्मिला तिथेच उभी राहिली, त्याला पाहत राहिली. तिला जाणवत होतं की काहीतरी कमी आहे, पण काय? हळूहळू चालत ती त्याच्याकडे गेली आणि दारातून त्याचा मोबाईल उचलण्यासाठी हात पुढे केला. तेवढ्यात अमरने तिचा हात आपल्या हातात जखडला. त्याचे डोळे तीव्र नजरेने चमकत होते. त्याने दबक्या आवाजात सांगितलं की तुझ्या जागेवर जा आणि शांतपणे झोप, नाहीतर माझ्या आतला जो राक्षस आहे तो जागा झाला तर सारी रात्र तुझ्या हुंदक्यांचाच आवाज येईल आणि मग तू प्रत्येक रात्री झोपेसाठी तडफडशील. प्रत्येक शब्दावर जोर देत त्याने तिला जणू घाबरवलं. उर्मिला थरथरली आणि तिचा आवाज भरला, कृपया अमर. अमरने आपल्या डोळ्यांवर हात ठेवला आणि तिथेच झोपला. उर्मिलाने घबराटीत लाईट चालू केली. अचानक रोशनी पसरताच अमरने डोळ्यांवरील हात काढला आणि तिच्याकडे कठोर नजरेने पाहिलं. उजेडात त्याने उर्मिलाचं सौंदर्य निरखलं आणि आपल्या मनातील सर्व भावना दाबण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या डोळ्यातून प्रेम स्पष्ट दिसत होतं. उर्मिलाने हिंमत गोळा करून रडत रडत विचारलं की तुम्ही खरोखर पाहू शकता का? अमर क्षणभर थांबला. त्याचे ओठ कठोर होते, पण डोळ्यात वेगळीच चमक होती. तो तिच्या सौंदर्यात हरवत होता. खोल श्वास घेत तो उभा राहिला. दोघेही त्यावेळी काळ्या कपड्यांमध्ये होते. अमर काळ्या पॅन्ट आणि स्लीवलेस कुर्त्यात होता, तर उर्मिला काळ्या नाईटीत. उर्मिलाच्या डोळ्यांची त्याच्या खोल डोळ्यांशी टक्कर झाली आणि पुढच्या क्षणी अमरने तिच्या कमरेत हात घालून तिला आपल्या छातीला चिकटवलं. तो तिच्या कानी झुकला आणि हळूच म्हणाला की तुला चांगलं माहीत आहे माझी बायको. असं म्हणत त्याने तिच्या कानाचा लव हलकेत चावला. त्या बोलण्याने उर्मिलाच्या शरीरात सनसनाटी झाली आणि आठवड्यापूर्वीचा प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर आला, जेव्हा ती अमर घरी नाही असं समजून कपडे बदलत होती आणि अचानक बाथरूमचं दार उघडलं आणि अमर खोलीत आला. त्या दिवशी ती खूप अस्वस्थ झाली. आज अमरने असं सगळं उघड केल्याने तिची जीभ बंद झाली. तो तिची कमर धरून तिला जमिनीपासून उचलत होता आणि उर्मिला जणू काचेच्या बाहुलीसारखी त्याच्या बाहुपाशात चिमटली होती. अमरने तिच्या चेहऱ्यावर हलकीशी फुंकर मारली तेव्हा ती लाजली आणि तिची मान त्याच्या खांद्यावर टेकली. तिची नजर त्याच्या सशक्त स्नायूवर स्थिरावली आणि तिच्या पाठीतून जणू विजेचा झटका गेला. उर्मिलाने त्याला जोरात ढकललं आणि म्हणाली की मला सोडा. ती रागाने आणि दुःखाने म्हणाली की तुम्ही मला फसवत आहात. तिच्या नाजूक हातांचा मार अमरला जणू फुलांचा स्पर्श वाटत होता. तो हलक्या स्मित हास्यासह तिला पाहत राहिला. त्याचं हसणं उर्मिलाला आणखी रागवत होतं. अमरने हळूच सांगितलं की कोणत्या गोष्टीचा राग आहे उर्मिला? याचा की मी पाहू शकतो, की याचा की मी तुला डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं आहे? ती रडत रडत त्याचे केस ओढू लागली. अमर घाबरला आणि झटकन म्हणाला की अरे हे काय करतेस, माझे केस सोड. पण उर्मिला थांबली नाही. पुढच्या क्षणी तिने त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला
जणू त्याच्या पापण्या नोचणार होती. अमरलाही राग आला. त्याने तिच्या दोन्ही मनगटांना एकाच हातात जखडलं आणि मागे तिच्या कमरेत दाबलं. त्याचा चेहरा गंभीर झाला. तो म्हणाला की अरे, काही बोलायला तरी संधी दे. तू माझं एकही बोलणं ऐकलं नाही. नाही. उर्मिलाचा आवाज थरथरत होता. उर्मिलाच्या डोळ्यात अश्रू साठले होते. ती थरथरत्या आवाजात म्हणाली की तू का खोटं बोललास की तू बघू शकत नाहीस. अमरच्या नजरा खाली गेल्या. यावेळी तो गंभीर किंवा रागात नव्हता. तो गंभीर झाला आणि म्हणाला की यामागे एक कारण आहे उर्मिला. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली आणि उर्मिला त्याचं प्रत्येक बोल ऐकू लागली. अमरने खोल श्वास घेतला आणि मनातलं ओझं उतरवायला सुरुवात केली. तो बोलू लागला की मला माझ्या आई वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता. माझे शत्रू परके नव्हते, माझ्या रक्ताचे नातेवाईकच होते. तो क्षणभर थांबला आणि म्हणाला की माझ्या दोन्ही मामांनी मालमत्तेच्या लोभापायी माझ्या आईवर द्वेष ठेवला होता. एके दिवशी त्यांनी मेजवानीचं निमित्त काढलं आणि आम्हाला त्यांच्या घरी बोलावलं. तिथे त्यांनी आईला मालमत्तेच्या कागदांवर स्वाक्षरी करण्यास सांगितलं. आईने स्पष्ट नकार दिला आणि वडिलांसोबत तिथून निघून गेली. पण मामांनी आमच्या गाडीवर हल्ला घडवून आणला. अमरचा आवाज रुंजला. त्यांनी गाडीवर गोळ्या झाडल्या. गाडीचे टायर फुटले. वडिलांनी खूप सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण गाडी बेकाबू होऊन थेट झाडाला जाऊन धडकली. मी मागच्या सीटवर बसलो होतो. सगळं पाहत होतो. आईने मला आपल्याकडे ओढून वाचवण्याचा प्रयत्न केला. माझ्या डोळ्यात काचेचे तुकडे घुसले. सर्वत्र रक्त पसरलं होतं. तेव्हाच मी आईची शेवटची किंचाळी ऐकली आणि मग त्या लोकांची की या दोघांना मारून टाका. त्या आवाजाचं ओझं आजही माझ्या कानी आहे. अमरच्या डोळ्यात अश्रू चमकले. हे सगळं ऐकून उर्मिलाचे डोळेही भरून आले. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. अमरने स्वतःला सावरलं आणि म्हणाला की तुझ्या वडिलांनी मला सर्वांच्या नजरेपासून लपवलं. त्यांनी माझ्यावर उपचार केले. माझी दृष्टी गेली होती, पण फक्त काही काळासाठी. तुझ्या वडिलांनी सर्वत्र पसरवलं की अमर आता दृष्टीहीन झाला आहे. पण खरं तर माझी नजर बऱ्याच प्रमाणात परत आली होती. ही गोष्ट फक्त तुझ्या वडिलांना माहीत होती, जेणेकरून मी मामांच्या हातापासून सुरक्षित राहावं. म्हणून मी दृष्टीहीनतेचं नाटक सुरू केलं. मी माझ्या आई वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली. ती वर्ष खूप वेदनादायी होती. आता जेव्हा मी माझ्या छोट्या मामाला माझ्याच हातांनी नरकात पाठवलं, तेव्हा माझा आत्माही कापला. अमरने आपल्या हातांकडे पाहत म्हटलं की हो, माझे हात रक्ताने माखले आहेत. उर्मिला भीतीने मागे सरकली. तिचा आवाज थरथरत होता. तू खून केलास? अमरच्या डोळ्यात रागाची ज्वाळा चमकली. तो म्हणाला की हो, खून केला. कारण रक्ताचा बदला रक्तानेच घेतला जाऊ शकतो. माझ्या आई वडिलांच्या मृत्यूचा हिशेब त्यांच्या मृत्यूनेच पूर्ण होऊ शकतो. उर्मिलाने डोळे ओले ठेवत म्हटलं की पण खून तर खून आहे अमर. तू असं कोणाचाही जीव घेऊ शकत नाहीस. ती हळूहळू त्याच्या जवळ आली आणि अगदी हळूवार आवाजात म्हणाली की तू काहीही म्हण, पण रक्ताने कधीच न्याय मिळत नाही. अमर तिच्या अगदी जवळ आला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तो म्हणाला की पण मी त्याला मारलं आहे. आता फक्त त्याच्या श्वासा शिल्लक आहेत. गेल्या 2 वर्षापासून मी माझ्या मामाला तळघरात कैद करून ठेवलं आहे. रोज त्याला त्रास दिला. विषासारखं आयुष्य जगायला भाग पाडलं, पण मृत्यू दिला नाही. कारण मृत्यूपूर्वी त्याला प्रत्येक क्षण तडफडवणं गरजेचं होतं. आणि आता त्याचा मोठा भाऊही त्या तळघरात कैद आहे. अमरचे श्वास वेगाने झाले. त्याच्या मानेच्या शिरा ताणल्या गेल्या. तो प्रचंड रागात होता. उर्मिलाने घाबरत त्याचे हात धरले. अमरचे डोळे वेडेपणात बुडाले होते. तो म्हणाला की उर्मिला, तू इथून निघून जा. माझा राग मला आवरता येत नाही, नाहीतर तुलाच इजा होईल. उर्मिलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती थरथरत त्याच्या आणखी जवळ आली आणि पायाच्या टोकांवर उभी राहून त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. अमरच्या शरीरातून जणू विजेचा झटका गेला. त्याला वाटलं जणू कोणी त्याच्या आगीवर थंड पावसाची सर टाकली. क्षणभर तो काहीच विचार करू शकला नाही.
उर्मिला आपले ओठ हटवत नव्हती. तिच्या ओठांची ओल त्याच्या मनात उतरत होती. पुढच्या क्षणी त्यानेही स्वतःवरचा ताबा गमावला आणि तिची कमर धरून तिला जोरात आपल्याकडे ओढलं. तिच्या नाजूक ओठांना त्याने आपल्या कठोर ओठांमध्ये दाबलं. उर्मिला धडपडली, मागे सरण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी अमरच्या पकडीतून ती सुटू शकली नाही. तिचे श्वास त्याच्या श्वासात मिसळले. तो पूर्णपणे बेकाबू झाला होता. त्याने तिचं डोकं धरलं आणि तिच्या श्वासांना आपल्या श्वासात गुंतवून टाकलं. उर्मिला थरथरत्या आवाजात म्हणाली की अमर, कृपया स्वतःला सांभाळ. अमरने तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं की स्वतःला मला सुपुत्र कर उर्मिला, तेव्हाच मला शांती मिळेल. मी वर्षानुवर्ष आगीत जळत आहे. मला कोणीतरी खूप जवळचं हवं आहे, ज्याच्याजवळ मी माझं दुःख वाटून घेईन. त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. उर्मिलाही त्याचं दुःख जाणवत होती. ती हळूच त्याच्या छातीला बिलगली आणि त्याच्या श्वासांच्या धडधडीत स्वतःला बुडवून टाकलं. अमर पावलोपावली पिघळत होता आणि उर्मिलाही त्याच्या पकडीत वितळत होती. तिने हलकेच हसत म्हटलं की आधी तू हस अमर, तुझं हसणं पाहिल्याशिवाय मलाही भीती वाटते. उर्मिलाने आपली अट घातली, कारण अमरच्या रागाच्या तापाने ती खरोखरच घाबरली होती. अमर तिच्याकडे पाहत राहिला. त्याची नजर जणू तिच्यावरच थांबली होती. तो हळूच म्हणाला की आज तू खूप सुंदर दिसते, एखाद्या अप्सरेसारखी. त्याच्या स्वरात ती मायेची नरमी होती, जी उर्मिलाला आतून स्पर्शून गेली. अमरच्या डोळ्यात बुडत तिच्या ओठांवर हलकीशी स्मित हास्य आली. तिच्या मनाला त्याच्या हसण्याने जणू शांती मिळाली. अमरने काहीही न बोलता अचानक तिला हलकेच ढकलले आणि ती थेट मागे जाऊन पलंगावर पडली. तिचे श्वास वेगवान झाले आणि गालांवर लाली उतरली. अमर तिच्याकडे सरकला. त्याची नजर तिच्या शरीरावर फिरत होती. त्याने एका झटक्यात आपला कुर्ता काढून फेकला आणि तिच्या अगदी जवळ आला. उर्मिलाने घाबरत दोन्ही हात त्याच्या डोळ्यांवर ठेवले आणि थरथरत म्हणाली की का त्रास देतोयस? आता मला मारायचं आहे का? अमर हसला. तो तिच्या चेहऱ्यावर झुकला आणि आपल्या उबदार श्वासांनी तिचा चेहरा स्पर्शला. तो फुसफुसला की तुझी ही अवस्था पाहून तर खरंच माझाच जीव जाईल. खोली आता फक्त त्यांच्या श्वासांच्या धडधडीच्या आवाजाने भरली होती. अमरने हळूहळू तिचे हात हटवले आणि आपल्या खोल नजरेने तिचा चेहरा निरखू लागला. तो क्षण उर्मिलासाठी जादूसारखा होता. खोलीच्या लाईट्स बंद झाल्या होत्या. पडदे खाली आले होते आणि वातावरणात ते दोघे हरवले होते. उर्मिलानेही मनापासून स्वतःला आपल्या पतीला सुपुत्र केलं. त्या क्षणी त्याच्यातील नातं आणखी घट्ट झालं. अमरसाठी आता सगळं स्पष्ट होतं. अमरने उर्मिलाला दिलेलं वचन पाळत आपल्या मामांना पोलिसांच्या स्वाधीन केलं. सारी सत्य परिस्थिती उघड झाली आणि आता प्रत्येकाला कळलं होतं की अमर बघू शकतो. तो दृष्टीहीन राहिला नाही. पण कथा इथेच संपली नाही. यावेळी प्रियंकाचा राग आकाशाला भिडला. तिच्या साऱ्या चाली व्यर्थ ठरल्या होत्या. तरीही ती आता सर्व काही उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागली होती. त्याच दरम्यान बातमी पसरली की अमर आणि उर्मिला दुबईला हनीमूनसाठी जाणार आहेत. प्रियंकाने ठरवलं की हा प्रवास ती पूर्णपणे बिघडवेल. एके दिवशी घरातील मोठ्या हॉलमध्ये सगळे जमले होते. तिथलं शांत वातावरण भयावह होतं. प्रियंकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती जमिनीकडे पाहत होती आणि तिची आई बाजूला बसून सगळं पाहत होती, पण काही बोलू शकत नव्हती. प्रियंकाने जो खेळ खेळला होता त्यानंतर आता काही बोलणं निरर्थक होतं. तेवढ्यात अमरचा आवाज घुमला की मी या लग्नासाठी तयार आहे. त्याच्या बोलण्याने हॉलमध्ये जणू बॉम्ब फुटला. उर्मिलाचं संपूर्ण शरीर डगमगलं. ती तिथेच थबकली. तिच्या आईने तात्काळ तिला आधार दिला, जेणेकरून ती पडू नये. उर्मिलाच्या वडिलांनी अमरसमोर हात जोडले. त्यांचा आवाज थरथरत होता. अमर, मला हे सगळं नको आहे, पण माझ्या मुलीची अब्रू धोक्यात आहे. आता फक्त तूच आहेस जो हा डाग पुसू शकतो. अमरच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. त्याचे डोळे रिकामे होते. तो काही बोलणार इतक्यात त्याची नजर समोर उभ्या असलेल्या उर्मिलावर पडली. तिचा चेहरा जणू सोन्यासारखा चमकत होता. तिचे डोळे ओले होते, पण अश्रू नव्हते. त्यात एक विचित्र वेदना होती जी अमरच्या हृदयाला भिडली.
अमरने खोल श्वास घेतला आणि थंड स्वरात म्हणाला की लग्नाची तयारी करा, मी येईन. असं म्हणून तो थेट उर्मिलाकडे चालत गेला. त्याने तिची मनगट पकडली आणि ओढलं. उर्मिलाने मनगट सोडवला नाही. ती त्याच्या पकडीसह वाहत गेली. उर्मिलाच्या आईने रडत रडत म्हटलं की ही माझी मुलगी आहे आणि माझा जीवही. अमर, जर तिला काही झालं तर मी कोणालाही माफ करणार नाही, असं म्हणून ती रडत तिथून निघून गेली. दुसरीकडे प्रियंकाच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मित हास्य उमटली. शेवटी ती आपल्या चालीत यशस्वी झाली होती. गाडीत बसल्यानंतर अमर शांतपणे गाडी चालवत राहिला. उर्मिला त्याच्या बाजूला बसली होती, पण ती एकही शब्द बोलली नाही. तिची शांतता अमरला आतून चिरत होती. शेवटी त्याने ब्रेक मारून गाडी बाजूला थांबवली. त्याच्या डोळ्यात वेडेपणा होता. तो म्हणाला की तुला वाटतंय का की अमर मरावा? त्याचा आवाज अतिशय हळुवार पण खोल होता. उर्मिलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती तुटक्या आवाजात म्हणाली की अमर, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मी मरून जाईन. हे सगळं विचार करून मी स्वतःला संपवत आहे. तुझ्या आणि प्रियंकाबद्दल ऐकून माझा श्वास अडकतो. अमरचे डोळे रागाने लाल झाले. तो म्हणाला की तू माझ्यावर संशय घेतेस? उर्मिला, तुला माझ्यावर विश्वास नाही? त्याने छातीवर हात ठेवत म्हटलं की मनापासून मी फक्त तुझाच आहे आणि तुझाच राहीन. पण तू का मांडलंस की मी प्रियंकाशी लग्न करेन? उर्मिलाने थरथरत्या आवाजात सांगितलं, कारण तू स्वतः होकार दिलास ना. तूच म्हणालास की तू लग्न करशील. अमरने तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं की तो सगळा एक डाव होता. आता वेळ आली आहे की प्रियंकाच्या साऱ्या चालींचा हिशेब एकाच वेळी चुकता करायची. फक्त मला तुझ्या साथीची गरज आहे. त्याने आपला तळहात पुढे केला आणि म्हणाला की वचन दे, तू फक्त माझीच आहेस. उर्मिलाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने त्याचा हात धरला आणि फुसफुसली की मी नेहमीच तुझीच आहे आणि राहीन. अमरने तिला मिठी मारली. त्याने तिच्या कपाळावर आपलं कपाळ टेकवलं आणि म्हणाला की फक्त माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या आयुष्यात फक्त तूच आहेस. खरं तर प्रियंकाने नवी चाल खेळली होती. तिने सर्वांसमोर रडत रडत आरोप केला की अमर तिच्या खोलीत आला होता आणि त्याने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने स्वतःचे कपडे फाडून टाकले जेणेकरून खोटं खरं वाटावं. घरातील सर्वांना माहीत होतं की हे खोटं आहे, पण तिने आपल्या अब्रूच्या आड सर्वांना मजबूर केलं. उर्मिलाचे वडील पूर्णपणे खचले होते. त्यांनी अमरचे हात जोडले. त्यांचं मन प्रियंकाला ठार मारण्याचं होतं, पण त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना थांबवलं आणि मग सर्वांना मजबूर होऊन तो दिवस पाहावा लागला. 2 दिवसानंतर सगळे पुन्हा त्या हॉलमध्ये जमले. यावेळी नवरी बनून प्रियंका बसली होती. जेव्हा उर्मिला दार उघडून आत आली तेव्हा प्रियंकाने तिला पाहताच आपल्या ओठांवर विषारी स्मित हास्य सजवलं. ती आपला लेहंगा सावरत उर्मिलाकडे चालत गेली आणि हळूच म्हणाली की शेवटी तुझा नवरा आता माझा होत आहे. पहा, मी त्याला माझ्या सौंदर्याच्या आणि प्रेमाच्या जाळ्यात कसं गुंतवते की तो तुझी सावलीही पाहणार नाही. तिच्या आवाजात इतकी विषारी चालबाजी होती की कोणीही ऐकून थरथर कापलं असतं. पण उर्मिलाचा चेहरा शांत होता. ती हसली आणि अतिशय संयमी स्वरात म्हणाली की हा रंगमंच मी स्वतःच्या हातांनी सजवला आहे. मला आशा आहे की तू हा रंगमंच सुखरूप गाठशील. तिच्या डोळ्यात त्या क्षणी एक विचित्र चमक होती, जणू कोणी तिथे आग पेटवली होती. उर्मिलाचं बोलणं ऐकून प्रियंका क्षणभर चकित झाली. मग डोकं झटकत ती म्हणाली की वा बहीण वा, तुझ्या सौतेसाठी रंगमंच सजवायला आलीस तू. खरंच तुझं मन खूप मोठं आहे. पण उर्मिला पुन्हा हसली आणि यावेळी तिच्या स्वरात आणखी थंडावा होता. थोड्याच वेळात सगळ्यांना कळेल की हा रंगमंच कोणाचा आहे. तिच्या या बोलण्याने प्रियंकाच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. पण त्या अस्वस्थतेला लपवत तिने चेहऱ्यावर खोटं हास्य आणलं. तितक्यात उर्मिलाचे वडील आणि इतर पाहुणे आत आले. सगळं वातावरण पाहून आनंदात होते. प्रियंकाने तात्काळ आपला पदर सावरला आणि चेहऱ्यावर मोहक हास्य आणलं, जेणेकरून कोणी तिची अस्वस्थता ओळखू नये. लग्नाची तयारी सुरू झाली आणि जेव्हा प्रियंकाने आपल्या बाजूला बसलेल्या वराला पाहिलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पदरातून तिने नजर वर केली आणि पाहिलं की तो अमर नव्हता, तर कोणीतरी दुसराच होता. त्याच्या हातात पिस्तूल होतं.
त्याचे डोळे इतके भयानक होते की प्रियंकाचं हृदय जोरजोरात धडकू लागलं. त्या माणसाचा चेहरा स्पष्ट सांगत होता की जर तिने जरा जरी नकार दिला तर पुढचा क्षण तिचा शेवटचा असेल. प्रियंकाचा बापही तिथे उपस्थित होता. त्याने बंदुकीचा लॉक उघडत प्रियंकाकडे पाहिला. प्रियंकाने तात्काळ डोकं खाली घेतलं आणि मजबूर होऊन तिथेच बसली. उर्मिलाने हे सगळं पाहिलं तेव्हा तिच्या मनाला एक विचित्र समाधान मिळालं. तिने खोल श्वास घेतला आणि प्रियंकाकडे करुणेने पाहिलं. सगळ्यांना समजलं की खेळ आता पलटला आहे. थोड्या वेळात लग्नाच्या विधी पूर्ण झाल्या. पाहुण्यांना जेवण वाढलं आणि घरात रंगत पसरली. प्रियंकाला हे सगळं सहन होत नव्हतं. खोलीत जाताच तिने खूप गोंधळ घातला. ती ओरडली, वस्तू तोडल्या. तिच्या आईने रागात तिला जोरदार थप्पड मारली. प्रियंकाला तिथेच शांत बसावं लागलं. हे दृश्य पाहून उर्मिलाला तिच्या लग्नाचा दिवस आठवला, जेव्हा तिलाही न जाणे किती त्रास झाला होता. ती एका कोपऱ्यात उभी राहून त्या सगळ्या क्षणांचा विचार करत हलकेच हसली. तेवढ्यात मागून अमरचा आवाज आला. काय गोष्ट आहे? माझी बायको एकटीच हसते. उर्मिला चमकली आणि मागे वळून पाहिलं तर अमर उभा होता. तिने हसत उत्तर दिलं की काही नाही, फक्त विचार करत होते की लग्नाच्या दिवशी थप्पड खाणं ही आमच्या कुटुंबाची परंपराच बनली आहे. आधी मी खाल्ली आणि आज प्रियंकानेही खाल्ली. अमर तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला की उर्मिला, खरं सांगतो, जर मला जरा जरी कल्पना असती की तुझ्यावर इतकी जबरदस्ती होत आहे तर मी त्यावेळी कधीच लग्नाला होकार दिला नसता. मला तुला गमावण्याची भीती वाटत होती. उर्मिलाने त्याचं बोलणं तोडत हसत म्हटलं की अरे, आता मी तुझी बायको आहे अमर. मी तुला विचारपूर्वक माझा बनवला आहे. त्या दिवशी रागात नकार दिला असला तरी विदाईच्या वेळीच मी तुला मनापासून माझं मांडलं होतं. अमरने हलकीशी स्मित हास्य दिली आणि म्हणाला की खरं सांगतो, कदाचित लग्नाच्या 6 महिन्यानंतर माझ्या बायकोने मला खरंच पकडलं. मी तुझ्या जागी असतो तर एका दिवसात पकडलं असतं. उर्मिलाने हसत त्याची टिंगल केली. हो नक्कीच, तू तर खूपच जलद आहेस. दोघेही एकमेकांना चिडवत राहिले आणि खोलीचं अवघड वातावरण हलकं झालं. थोड्या वेळाने अमर म्हणाला की चल आता निघूया. तुला माहीत आहे ना, आज रात्री आपली दुबईची फ्लाईट आहे. उर्मिलाने विचारलं, आता का निघायचं? संध्याकाळपर्यंत थांबूया ना, लग्नाच्या घरी सगळ्यांसोबत. अमरने तिची कमर धरत हसत म्हटलं की माय वाईफ, लग्नाचं घर तर चालत राहील, पण मला माझ्या बायकोची गरज आहे. रात्रीची फ्लाईट म्हणजे आपले खास क्षण आपल्याला दिवसाच्याच वेळी उपभोगावे लागतील. मी तुझ्यासाठी एक सुंदर नाईटीही ऑर्डर केली आहे. आज दिवसाच ती घाल. अमरचं हे बोलणं ऐकून उर्मिलाचा चेहरा लाल झाला. ती लाजत म्हणाली की अमर, काय झालंय तुला? कोणी ऐकलं तर काय म्हणेल? ती खूप लाजत होती आणि अमर तिची अवस्था पाहून हसत होता. समोरच प्रियंकाची विदाई होत होती. पदरातून तिने दोघांना भयानक नजरेने पाहिलं आणि आपल्या वरासोबत गेटकडे निघाली. अमरने हळुवार आवाजात म्हटलं की चल, आता हिचं घरही बसलं आहे, पण लक्षात ठेव, इथे कारस्थान संपणार नाहीत. तिथे हिच्या 3 नंदा आणि 2 जेठाण्या आहेत. आता पहा तिथे काय काय चाली खेळल्या जातील. अमरचं बोलणं ऐकून उर्मिलाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ती चकित होऊन म्हणाली की हे कुठल्या जन्माचा बदला घेतोयस तू हिच्याशी? इतकं मोठं कुटुंब का जोडतोयस हिच्याशी? अमर हसत म्हणाला की चांगली गोष्ट आहे ना, तिथे हिच्या चाली हिलाच खाऊन टाकतील. आपला जीव थोडा हलका राहील. उर्मिलाने त्याला मिठी मारली आणि म्हणाली की तू पण ना अमर. त्याने तिचा हात पकडला आणि प्रेमाने म्हणाला की हात हलके ठेव मॅडम. उर्मिलालाही हसू आलं. खरं तर अमरने वर्षानुवर्ष द्वेषाच्या आगीत आयुष्य घालवलं होतं, पण उर्मिलाच्या प्रेमाने त्याच्या आतला अंधार संपवला होता. हे खरं होतं की द्वेषाचा बदला द्वेषाने घेतला तर माणूस आणखी घाणेरडा होतो, पण प्रेम इतकं सामर्थ्यवान असतं की ते प्रत्येक अंधाराला संपवू शकतं. अमरसाठी उर्मिला एका प्रकाशापेक्षा कमी नव्हती आणि प्रियंका कितीही चाली खेळली तरी तिची सत्यता आता तिच्या मागे उभ्या असलेल्या सासरच्या लोकांकडूनच उघड होणार होती. प्रियंकाच्या विदाईनंतर हवेलीत एक विचित्र शांतता पसरली होती. जितकी गर्दी होती तितकीच शांतता. कोणीही उघडपणे काही बोलत नव्हतं.
पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की प्रियंकासारखी मुलगी त्या मोठ्या घरात जाऊन कशी निभावणार. उर्मिलानेही दूरवरून तिची विदाई पाहिली आणि मनात एक प्रकारचं समाधान जाणवलं. आता ही स्त्री तिच्या आयुष्यातून बाहेर गेली होती. पण त्याचवेळी तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात भीती होती की अशी स्त्री कुठेही गेली तरी तिथे उलता पालत करणारच. अमरने तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं की उर्मिला, आता आपल्या प्रवासाची सुरुवात आहे. मागे जे काही घाणेरडं होतं ते इथेच सोडून दे. आपल्याला पुढे पाहायचं आहे. उर्मिलाने मान हलवली आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. अमरने गाडी सुरू केली आणि दोघेही हवेलीतून बाहेर पडले. रस्ताभर उर्मिला शांत होती. ती खिडकीतून बाहेर झाडं पाहत होती, जणू स्वतःला खात्री देत होती की खरंच आता तिचं आयुष्य बदलत आहे. थोड्या वेळाने अमरने गाडी थांबवली. त्याने खोल श्वास घेत तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला की उर्मिला, मला माहीत आहे तुझ्या मनात अजूनही खूप गोष्टी अडकल्या आहेत. मला सांगू दे, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही, मग परिस्थिती कशीही असो. त्याने तिचा तळहात पकडला आणि जोरात दाबला. उर्मिलाचे डोळे ओले झाले. ती फुसफुसली की अमर, मला फक्त एवढंच हवं आहे की तू नेहमी माझ्यासोबत राहावं. बाकी सगळं मी सांभाळेन. त्यांची गाडी विमानतळाकडे निघाली होती. रस्ताभर दोघांमध्ये शांतता होती, पण त्या शांततेतही एक आपुलकी होती. जणू दोन माणसं बोलल्याशिवायच एकमेकांशी मनातल्या गोष्टी बोलत होते. उर्मिलाला वाटलं की हा प्रवास फक्त दुबईचा नाही तर एका नव्या आयुष्याचा आहे. जेव्हा ते विमानतळावर पोहोचले तेव्हा तिथली रंगत काही वेगळीच होती. चमचमणाऱ्या लाईट्स, लोकांची चेहेलपेहेल, उद्घोषणाचे आवाज. उर्मिलाने अमरचा हात धरला. गर्दीत हरवण्याची भीती तिला सतावत होती. अमरने हलकीशी स्मित हास्य दिलं आणि म्हणाला की घाबरू नको, मी आहे ना. हे शब्द उर्मिलाच्या मनात जणू शांतीच्या चादरीने झाकलं. विमानात बसल्यानंतर अमरने खिडकीतून बाहेर पाहिलं. तो बराच वेळ आकाशाकडे पाहत राहिला. उर्मिलाने त्याचा चेहरा नीट निरखला. त्यात अजूनही कुठेतरी त्याच्या भूतकाळातील वेदनेची सावली होती. तिने त्याच्या बोटांना हातात घेत हळूच म्हटलं की अमर, आता तुझ्यासाठी आकाश मोकळं आहे. तू इच्छा केलीस तर उडू शकतोस. तुझ्यासोबत मी आहे. अमरने तिच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच त्याला वाटलं की त्याने खरंच आपली मंजिल गाठली आहे. दुबईला पोचल्यानंतर दोघेही हॉटेलच्या खोलीत दाखल झाले. तिथून समुद्राचा नजारा दिसत होता. हवेत मीठ आणि स्वातंत्र्याचा सुगंध होता. उर्मिला बाल्कनीत उभी राहून समुद्राच्या लाटा पाहत होती. अमर मागून आला आणि तिच्या कमरेत हात घालत म्हणाला की आयुष्यही या लाटांसारखं आहे, कधी वर कधी खाली. पण जर साथ देणारा खरा असेल तर प्रत्येक वादळ सोप्पं होतं. उर्मिलाने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि हसली. ती म्हणाली की अमर, तुझ्यासोबत मला कोणत्याही वादळाची भीती वाटत नाही. तुझ्याशिवाय तर एक सौम्य झुळूकही मला पाडू शकते, पण तुझ्यासोबत मी सर्वात मोठ्या वादळाचाही सामना करू शकते. अमरने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाला की हा विश्वासच माझी सर्वात मोठी ताकद आहे. रात्रीच्या जेवणानंतर दोघेही खोलीत परतले. तिथलं शांत वातावरण फक्त त्यांच्या श्वासांच्या आवाजाने भरलं होतं. अमरने हळूच म्हटलं की उर्मिला, आता मला आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालवायचा आहे. मग आनंद असो की दुःख, तू माझं शेवटचं प्रेम आहेस. उर्मिलाने त्याच्या डोळ्यात अश्रू साठवत पाहिलं आणि म्हणाली की आणि तू माझं पहिलं प्रेम आहेस आणि शेवटचंही. त्या रात्री दोघांनीही पहिल्यांदा खऱ्या अर्थाने शांत झोप घेतली. सकाळी सूर्याच्या किरणांनी खोलीत प्रवेश केला तेव्हा उर्मिलाला जाणवलं की तिचं आयुष्य खरंच बदललं आहे. पण नशीब इतक्या सहजासहजी कोणाला सोडत नाही. हॉटेलच्या लॉबीत वृत्तपत्र पडलं होतं. त्यात मोठी हेडलाईन छापली होती, प्रियंकाच्या सासरी गोंधळ, नंदा आणि जेठाण्यांची भांडण, वराच्या कुटुंबाने गंभीर आरोप. ही बातमी वाचून उर्मिलाचं हृदय जोरात धडकू लागलं. अमरने वृत्तपत्र उचललं आणि खोल श्वास घेत म्हणाला, पाहिलंस, मी म्हणालो होतो ना, ही स्त्री जिथे जाईल तिथे उद्ध्वस्तच करेल. उर्मिलाने त्याच्या डोळ्यात पाहत म्हटलं की अमर, आता आपण तिच्याबद्दल विचार करायचा नाही. तिने स्वतःसाठी रस्ता निवडला आहे. आपला रस्ता पूर्णपणे वेगळा आहे. अमरने तिचं ऐकून वृत्तपत्र टेबलावर ठेवलं. पण त्याच्या मनात कुठेतरी ही गोष्ट स्पष्ट होती
की प्रियंका इतक्या सहजासहजी त्यांच्या आयुष्यातून बाहेर जाणार नाही. दुबईची ती रात्र दोघांसाठी एखाद्या नव्या पुस्तकाच्या पहिल्या पानासारखी होती. समुद्राच्या लाटांचा आवाज, प्रकाशाने चमकणारे रस्ते आणि हवेत मिसळलेला स्वातंत्र्याचा अनुभव, सगळं काही उर्मिलाला स्वप्नासारखं वाटत होतं. तिने कधीच विचार केला नव्हता की तिच्या आयुष्यात असं वळण येईल जिथे अमर तिचा हात धरून तिच्यासोबत उभा असे. सकाळी उठताच अमरने खिडकी उघडली तेव्हा सूर्याची किरणं खोलीत पसरली. उर्मिला अजूनही झोपेत होती. तिच्या चेहऱ्यावर निरागसता होती. अमर काही क्षण तिला पाहत राहिला. मग हळूच म्हणाला की तुला पाहताना असं वाटतं की माझं अपुरं आयुष्य पूर्ण झालं आहे. उर्मिलाने डोळे उघडले आणि हसत म्हणाली की तुझ्या बोलण्यावरून वाटतंय की स्वप्नातही मलाच पाहिलंस. दोघांनीही हसत सकाळची सुरुवात केली. दिवसभर त्यांनी दुबई फिरण्याचा बेत आखला. मॉल ऑफ एमिरेट्सपासून बुर्ज खलिफापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले क्षण कॅमेऱ्यात आणि मनात कैद केले. उर्मिलाचा निरागस चेहरा अमरच्या चेहऱ्यावर हास्य आणत होता. त्याने कित्येकदा तिचा हात धरला, जणू तिला खात्री द्यावी की आता त्याच्या जगात फक्त तीच आहे. पण या आनंदाच्या क्षणांमध्ये नशिबाचा दुसरा चेहरा हळूहळू समोर येत होता. हॉटेलला परतल्यानंतर उर्मिलाने रिसेप्शनवरून आपला पासपोर्ट घेतला तेव्हा त्यासोबत एक पांढरा लिफाफा होता. त्यावर फक्त तिचं नाव लिहिलेलं होतं. उर्मिलाने लिफाफा उघडला. आत एक छोटी चिठ्ठी होती. उर्मिला, तुला वाटतंय का की तू माझ्यापासून सुटका करून घेतलीस? खरं तर मी जिथे जाईन तिथे तुझ्या नावाची सावली नक्कीच सोडेन. तुझ्या अमरला असं समजू देऊ नकोस की तूच त्याचं विश्व आहेस. ते विश्व मी आहे आणि मी कधीच हार मानणार नाही. प्रियांका. चिठ्ठी वाचताच उर्मिलाचा चेहरा उतरला. तिचं हृदय भीतीने कापू लागलं. ती विचारही करू शकत नव्हती की प्रियांका इथपर्यंत कशी पोचली. अमरने तिचा चेहरा नीट पाहिला आणि हळूच तिच्या हातातून चिठ्ठी घेतली. ती वाचून त्याने टेबलवर ठेवली आणि म्हणाला की उर्मिला, ही स्त्री अजूनही आपल्याला घाबरवून वेगळं करेल असं समजते, पण मी वचन देतो ती काहीही करो आपल्यामध्ये येऊ शकणार नाही. उर्मिलाने त्याच्या डोळ्यात पाहत म्हटलं की अमर, मी घाबरत नाही. फक्त कधी कधी विचार करते की अशा स्त्रीचं नेमकं उद्दिष्ट काय आहे. जिथे प्रेमच नाही तिथे ती का पाठलाग करते? अमरने खोल श्वास घेतला आणि म्हणाला की काही लोक हट्टी असतात उर्मिला. त्यांना हार मंजूर नसते, मग ती वाट चुकलेली असली तरी. प्रियंका त्यापैकीच एक आहे. पण आता आपल्याला ठरवायचं आहे की आपलं आयुष्य तिच्या सावलीपासून वाचवायचं आहे. त्या रात्री दोघेही बाल्कनीत बसून बराच वेळ बोलत राहिले. समुद्राच्या लाटा किनाऱ्याला धडकत होत्या. उर्मिलाने अमरच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि म्हणाली की जर तू सोबत आहेस तर मला कोणत्याही सावलीची भीती वाटत नाही. अमरने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाला की तुला आता फक्त उजेड मिळेल. अंधार कितीही खोल असला तरी तुझा हात धरून मी नेहमी उभा राहीन. पण नशिबाचा खेळ इथेच संपला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा दोघेही बुर्ज अल अरबमध्ये डिनरसाठी गेले तेव्हा अचानक अमरच्या फोनवर एक कॉल आला. स्क्रीनवर तेच नाव होतं ज्याचा त्याला सर्वात जास्त तिटकारा होता, प्रियांका. उर्मिलाने त्याच्या डोळ्यात पाहिलं. अमरने कॉल उचलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरील गंभीरता स्पष्ट सांगत होती की वादळ अजूनही शिल्लक आहे. जेव्हा प्रियंकाचं नाव स्क्रीनवर चमकलं तेव्हा उर्मिलाने फक्त त्याच्या डोळ्यांकडे पाहिलं. त्यात राग होता, लाजिरवाणेपणा होता आणि कुठेतरी थकवा होता की ही स्त्री कधीपर्यंत त्यांच्या आयुष्यात वादळ बनून येत राहील. अमरने फोन टेबलवर ठेवला आणि चाकूसुरीने जेवण करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा चेहरा सांगत होता की आतून तो खवळला आहे. उर्मिलाने हळूच त्याचा हात धरला आणि म्हणाली की कॉल उचल अमर. पळून जाण्यापेक्षा सत्याचा सामना करणं बरं आहे. मी इथेच आहे. घाबरण्याचं काही कारण नाही. अमरने तिच्याकडे पाहिलं. तिच्या निरागस डोळ्यांनी त्याची अस्वस्थता काही क्षणात शांत केली. त्याने खोल श्वास घेतला आणि कॉल उचलला. फोन लागताच पलीकडून एक थंड पण विषारी आवाज घुमला. काय? माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं कसं काय चाललं आहे असं म्हणू की असं म्हणू दुसऱ्याच्या मिठीत बसलेल्या माझ्या स्वप्नांच्या सौदागाराचं?
अमरचं रक्त खवळलं. तो म्हणाला की प्रियंका ऐक, तुझी जितकी घाणेरडी विचारसरणी आहे तितक्याच घाणेरड्या तुझ्या चाली आहेत. विसरून जा की मी कधी तुझा होतो किंवा होऊ शकतो. आता माझ्या हृदयात फक्त आणि फक्त उर्मिला आहे आणि जर तू पुन्हा आमच्या मध्ये येण्याचा प्रयत्न केलास तर तुला ओळखण्यात मला एक क्षणही लागणार नाही. फोनच्या पलीकडे हलकीशी हास्य घुमलं. अमर, तुला वाटतंय का की हा खेळ तुझ्या हातात आहे? तुला माहीतही नाही की मी किती खोलवर मुळं रोवली आहेत. तुझा भूतकाळ, तुझं सगळं मी माझ्या ताब्यात घेतलं आहे. आणि हो, तुझी ती लाडकी बायको उर्मिला, तिलाही मी कधीच शांतपणे जगू देणार नाही. अमर काही बोलणार इतक्यात फोन कट झाला. उर्मिलाने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि अतिशय शांत स्वरात म्हणाली की अमर, घाबरण्याची गरज नाही. आपल्याला समजुतीने पावलं उचलायची आहेत. जर ती म्हणते की तिच्याकडे तुझ्या भूतकाळाची चॉवी आहे तर आपल्याला आधीच जाणून घ्यावं लागेल की ती कोणती गोष्ट आहे. अमरने कपाळावर हात ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तो म्हणाला की उर्मिला, माझ्या भूतकाळात फक्त अंधार आहे, पण एक रहस्य आहे जे मी कधीच कोणाला सांगितलं नाही. कदाचित तेच आहे ज्याचा आधार घेऊन प्रियंका आपल्याला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. उर्मिलाने त्याचा हात पकडला आणि म्हणाली की मग मला सांग अमर, मी तुझी बायको आहे. मला तुझ्या भूतकाळाचं सत्य जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि विश्वास ठेव, सत्य कितीही भयानक असलं तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. काही क्षण शांतता पसरली. हवेत एक विचित्र थंडावा जाणवत होता. मग अमरने खोल श्वास घेतला आणि म्हणाला की ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला माहीत होती आणि ती आता या जगात नाही. उर्मिला, मी लहानपणापासून खूप रागीट होतो. मी अनेक चुका केल्या, पण एक चूक अशी आहे की जिचा विचार करून आजही माझं हृदय कापतं. आणि कदाचित तीच चूक प्रियंकापर्यंत पोचली आहे. उर्मिलाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. कोणती चूक अमर? अमरने ओठ चावले. त्याचे डोळे भरून आले. एक अपघात, ज्यात माझ्यामुळे एक जीव गेला होता. त्या दिवसापासून मी कधीच शांतपणे झोपलो नाही. आणि जर प्रियंकाने खरंच ती गोष्ट आपल्या हातात घेतली असेल तर समज की ती कधीही त्या रहस्याला हत्यार बनवून आपल्याला तोडण्याचा प्रयत्न करेल. उर्मिलाने त्याचा चेहरा हातात धरला आणि म्हणाली की मग हाच तो वेळ आहे जेव्हा आपण दोघांनी मिळून त्या सत्याचा सामना करायचा आहे. जर तू भूतकाळापासून पळत राहिलास तर तो नेहमी तुझा पाठलाग करेल, पण जर तू त्या भूतकाळाच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहिलास तर कोणतीही प्रियंका आपल्याला हरवू शकणार नाही. तिच्या बोलण्याने अमरच्या मनात एक विचित्र शांती पसरली. तू बरोबर बोलतेस उर्मिला, मी आता पळणार नाही. आता जे काही होईल मी स्वतः सगळ्यांना सांगेन. मी माझी चूक कबूल करेन, जेणेकरून कोणीही याचा वापर आपल्या विरुद्ध करू शकणार नाही. काही दिवसानंतर हवेलीत सगळे नातेवाईक आणि कुटुंबीय बसले होते. तेवढ्यात उर्मिलाचा फोन व्हायब्रेट झाला. तिने स्क्रीनवर पाहिलं तेव्हा तिचे होशच उडाले. नंबर अनोळखी होता, पण व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ मेसेज आला होता. तिने तो प्ले केला तेव्हा त्यात तोच अपघात होता ज्याबद्दल अमर नुकताच बोलत होता. उर्मिलाचे हात कापू लागले. तिने व्हिडिओ थांबवला आणि अमरकडे पाहिलं. अमर, हे सगळं कसं? हा व्हिडिओ कोणाकडे आहे? अमरने व्हिडिओ पाहिला तेव्हा त्याचा चेहरा पिवळा पडला. हे तेच रहस्य आहे उर्मिला, तोच अपघात. आणि आता स्पष्ट आहे की प्रियंकाने या रहस्याला आपला हत्यार बनवला आहे. उर्मिलाने फोन टेबलावर ठेवला आणि अमरच्या डोळ्यात खोलपणे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर कोणताही प्रश्न नव्हता, कोणताही आरोप नव्हता. फक्त एक विश्वास होता की तिचा नवरा कितीही तुटलेला असला तरी ती आपल्या प्रेमाने त्याला सावरेल. अमरचा गळा भरून आला. त्याचे ओठ हलत होते पण शब्द बाहेर पडत नव्हते. उर्मिलाने त्याचा हात आपल्या हातात घट्ट धरला आणि म्हणाली की अमर, माणूस चुका करतो, कधी परिस्थितीमुळे तर कधी रागामुळे, पण आयुष्य प्रत्येकाला दुसरी संधी देतं. आज तीच संधी आपल्या समोर आहे. तू जितका स्वतःला दोष देत राहशील तितका प्रियंकासारख्या लोकांना फायदा होईल. पण जर तू स्वतःच तुझं सत्य जगासमोर ठेवलंस तर कोणालाही तुझा ब्लॅकमेल करण्याचा हक्क राहणार नाही. तिचे शब्द ऐकून अमरच्या डोळ्यातून अश्रू गळाले. त्याला पहिल्यांदा इतकं हलकं वाटलं. तो हळूच म्हणाला की तू बरोबर बोलतेस उर्मिला, मी आता पळणार नाही. आता मी माझी चूक स्वीकारेन.
जेणेकरून कोणीही याचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. अमर उभा राहिला आणि सर्वांसमोर आपलं सत्य सांगितलं. त्याने सांगितलं की लहानपणी रागाच्या भरात केलेल्या एका कृतीमुळे एका व्यक्तीचा जीव गेला होता. तो अपघातात त्याच्या मनावर ओझं बनून वर्षानुवर्ष टोचत होता. तो कोणालाही काही सांगू शकला नाही, कारण त्याला भीती होती की लोक त्याचा तिरस्कार करतील. संपूर्ण घर शांततेत बुडालं. सर्वांच्या नजरा अमरवर खेळल्या होत्या. तेवढ्यात उर्मिला त्याच्या जवळ आली आणि म्हणाली की हे खरं आहे, पण हेही खरं आहे की माणूस आपल्या चुकीतून शिकून चांगला होऊ शकतो. आणि अमरने तेच केलं आहे. तो आजचा अमर आहे, ज्याने स्वतःला बदलला आहे. तिच्या बोलण्याने सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. कोणीही अमरला दोषी ठरवलं नाही. उलट त्यांनी समजलं की त्याने आपली चूक मान्य करून माणुसकी दाखवली आहे. दुसरीकडे प्रियांका, जी सर्वांना तोडण्याचं स्वप्न पाहत होती, तिची चाल तिच्यावरच उलटली. आता तिच्याकडे कोणाला ब्लॅकमेल करण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता, कारण सत्य आधीच सर्वांसमोर आलं होतं. ती रागाने तिथून निघून गेली आणि हळूहळू सर्वांच्या नजरेतून गायब झाली. अमरने सुटकेचा श्वास घेतला. त्याने उर्मिलाला आपल्या जवळ ओढत म्हटलं की जर तू माझ्यासोबत नसतीस तर कदाचित मीही हिम्मत कधीच करू शकलो नसतो. उर्मिला हसली आणि म्हणाली की मी तुझ्या सोबत आहे अमर, नेहमीच राहील. कारण लग्न म्हणजे फक्त आनंदाच्या क्षणाचे साथ देणं नव्हे, तर कठीण वेळी एकमेकांना सावरत पुढे जाणं आहे. अमरने उर्मिलाचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला की आता असं वाटतंय की माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने नवीन सुरुवात मिळाली आहे. उर्मिलाने त्याच्या डोळ्यात पाहत म्हटलं की हो अमर, प्रत्येक कठीण काळानंतर सुखाचा काळ येतो आणि आता आपल्या अडचणींचा वेळ संपला आहे. आकाशातील ताऱ्यांनी जणू साक्ष दिली की खरं प्रेम प्रत्येक अंधाराला मिटवतं. त्या रात्रीपासून अमर आणि उर्मिलाचं आयुष्य फक्त प्रेम आणि विश्वासाच्या दोरीने जोडलं गेलं, ज्याला कोणीही तोडू शकलं नाही. खिडकीबाहेर आकाशात पसरलेले ढग असं दिसत होते जणू साऱ्या अडचणी मागे राहिल्या होत्या. अमर पहिल्यांदा इतक्या हलक्या मनाने हसत होता. त्याच्या डोळ्यात आता त्या ओझ्याचा भार नव्हता, ती भीतीही नव्हती, जी वर्षानुवर्ष त्याला आतून तोडत होती. त्याने उर्मिलाचा हात आपल्या हातात घट्ट पकडला, जणू ही जगासमोर त्याची सर्वात मोठी विजय होती. उर्मिलाने त्याच्या तळहातावर हलकेच आपलं डोकं टेकवलं. तिला जाणवलं की अमरचं हृदय आता शांत आहे. त्याच्या धडकनांमध्ये आता ती अस्वस्थता नव्हती, तर शांतीच्या तालात त्या धडकत होत्या. ती हळूच फुसफुसली की आता ना खोटं आहे ना भीती, फक्त आपण दोघं आणि आपलं प्रेम आहे. अमरने तिच्याकडे पाहत मान डोलावली, जणू हे वचन त्याच्या आत्म्यापर्यंत पोचलं होतं. काही क्षण दोघेही शांत बसले, पण त्या शांततेतही इतक्या गोष्टी होत्या की शब्दांची गरज पडली नाही. ही शांतता त्यांची सर्वात खोल संभाषण होतं. अमरने अचानक म्हटलं की जाणतेस का उर्मिला, जेव्हा तू पहिल्यांदा माझा हात धरलास तेव्हाच मला समजलं होतं की आता काहीही झालं तरी मी एकटा नाही. उर्मिलाने त्याच्या डोळ्यात पाहत हसत म्हटलं, आणि मला तेव्हाच समजलं होतं की अमर, हे नातं फक्त नशिबाने बनलं नाही, तर वरच्या मालकाने आपल्याला एकमेकांसाठी पाठवलं आहे. अमरने तिला आपल्या मिठीत घेतलं. त्या क्षणी असं वाटलं जणू दोघांच्या आत्मा एकमेकांशी बोलत होत्या. हे फक्त नवरा बायकोचं नातं नव्हतं, हे साथीदाराचं नातं होतं, ज्यात वेदना, चूक, सत्य आणि माफी सगळं समाविष्ट होतं. आणि या सगळ्याला पार करून त्यांचं प्रेम आणखी मजबूत झालं होतं. प्रियंकाचं नाव आता दोघांच्या आयुष्यातून मिटलं होतं. हवेलीच्या भिंतीही आता त्यांचे हास्य ऐकत होत्या. आणि अमरच्या घरच्यांच्या डोळ्यात आता लाजिरवाणेपणा नव्हता, तर अभिमान होता. सगळे म्हणत की उर्मिलाने अमरला बदललं, पण उर्मिलाला माहीत होतं की खरं तर अमरच्या मनात नेहमीच चांगुलपणा होता. फक्त त्याला खऱ्या प्रेमाची गरज होती, जे त्याला आरशासारखं स्वतःचं खरं रूप दाखवेल. काही महिन्यानंतर हवेलीत आणखी एक आनंदाची बातमी घुमली. उर्मिला आई होणार होती. अमरच्या डोळ्यातून आनंद अश्रू थांबत नव्हते. त्याने उर्मिलाचं कपाळ चुंबन घेत म्हटलं की आता खरंच माझं जग पूर्ण झालं. उर्मिलाने हलक्या स्मित हास्यासह उत्तर दिलं की नाही अमर, आता आपलं नवं जग सुरू झालं आहे, नव्याने. आणि खरंच त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्याने एक नवीन प्रवास सुरू केला.
प्रेम, विश्वास आणि साथ या 3 गोष्टी त्यांच्या नात्याची खरी ओळख बनल्या. तिरस्कार आणि खोटं कितीही खोल असलं तरी खरं प्रेम आणि विश्वास नेहमीच त्याला मिटवतं. आणि जेव्हा 2 माणसं एकमेकांचा हात धरतात तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना वेगळं करू शकत नाही. या कथेतून आपल्याला हे समजतं की आयुष्य कितीही गुंतागुंतीचं असलं तरी सत्य आणि प्रेम कधीच हारत नाही. खोटं, तिरस्कार आणि चाली काही काळासाठी जिंकू शकतात, पण शेवटी माणुसकी आणि विश्वासच खरी ताकद बनतात. अमरचं आयुष्य दुःख आणि अंधाराच्या सावलीत बुडालं होतं, पण उर्मिलाच्या खऱ्या मनाने त्याला त्या अंधारातून बाहेर काढलं. हे सिद्ध करतं की जेव्हा माणसाला असा साथी मिळतो जो बिनशर्त त्याची साथ देतो तेव्हा तो कठीण रस्तेही पार करतो. प्रियंकाने चाली खेळल्या, खोटं बोलली, लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, पण शेवटी ती स्वतःच तिच्या चालीत अडकली. हे आपल्याला शिकवतं की वाईट कितीही चतुर असलं तरी त्याचा शेवट नेहमीच वाईटच होतो. उर्मिला आणि अमरचं नातं आपल्याला हेही दाखवतं की नात्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे विश्वास आणि माफी. जर उर्मिलाने अमरवर संशय घेतला असता तर कदाचित त्यांचं नातं कधीच इतकं मजबूत झालं नसतं. आणि जर अमर आपल्या रागात आणि तिरस्कारात अडकला असता तर तो कधीच सुखी होऊ शकला नसता. खरंच प्रेमाची ताकद प्रत्येकाला तिरस्काराने मिटवते आणि विश्वास प्रत्येक नात्याचा पाया आहे. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.